2026च्या IPLला काही दिवसात सुरुवात होईल। नेहमी IPL सुरू होण्याआधी एक्साइटमेंट, मोठ्या प्लेयर्सची चर्चा, टीम्सचे स्ट्रॉंग कॉम्बिनेशन असं सगळं वातावरण असतं। पण मित्रांनो, यावेळी गोष्ट जरा वेगळी आहे। यावेळेस चर्चा आहे अनसर्टेनिटीची, बदलांची आणि एका अशा परिस्थितीची जिथे बऱ्याच गोष्टी अनस्टेबल वाटतायत। धोनीचं CSK मधलं स्थान असो किंवा त्याने बदललेला जर्सी नंबर असो, आंद्रे रसेलची रिटायरमेंट असो किंवा अनेक प्लेयर्स सीझन सुरू व्हायच्या आधीच बॅकआउट करण्याच्या मूडमध्ये असो, असे अनेक मुद्दे सध्या IPL समोर आव्हान बनून उभे आहेत। यावर इन डिटेल चर्चा करूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती। सुरुवात धोनीपासून करूयात। धोनीच्या भोवती निर्माण झालेलं वातावरणच सध्या जरा वेगळे। 19 वर्षांपासून IPL खेळत असणारा 44 वर्षांचा धोनी त्याच्या जर्सी नंबर बदलण्याच्या चर्चांपासून ते त्याच्या भूमिकेवर होणाऱ्या प्रश्नांसाठी चर्चेत आहे। एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात धोनीने त्याची आयकॉनिक 7 नंबरची जर्सी बदलून 8 नंबरची नवी जर्सी धारण केली आहे। 7 नंबरची जर्सी म्हणजे धोनीच्या फॅन्ससाठी एक बेंचमार्क होता। पण आता करिअरच्या शेवटी धोनीने हा नंबर बदलण्याचा निर्णय का घेतला हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। याशिवाय धोनीच्या टीममधल्या स्थानावर सुद्धा अनेक एक्सपर्ट्स प्रश्न उठवत आहेत। धोनीचा आता CSKला विशेष फायदा नाहीये अशी टीका केली जाते। प्लेयर म्हणून धोनीचं हे सीझन शेवटचं ठरणार का यावर सुद्धा अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत। एक मात्र नक्की की या सीझनमध्ये धोनीने जर टीमसाठी विशेष योगदान नाही देऊ शकला तर कदाचित पुढचं सीझन खेळणं जरा अवघड होऊ शकतं। कारण वय या फॅक्टरबरोबरच CSK मॅनेजमेंट आता यंग प्लेयर्सना घेऊन पूर्णपणे टीम बदलते, हा मुद्दा सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरेल। मागच्या सीझनमध्ये चेन्नईने टेबलच्या एंडला फिनिश केलं होतं, त्यामुळे या सीझनमध्ये हे सगळे प्रश्न महत्त्वाचे ठरतात। काही मोठे प्लेयर्स यावेळी IPLच्या बाहेर जाताना दिसत आहेत। आंद्रे रसेल सारखा इम्पॅक्ट प्लेयर, रवी अश्विन सारखा अनुभवी स्पिनर, अशा खेळाडूंचं बाहेर पडणं म्हणजे टीमसाठी मोठा धक्का। कारण ही फक्त नावं नाही आहे तर मॅच विनिंग कॅपॅसिटी असलेले प्लेयर्स आहेत। त्यांची जागा भरून काढणं सोपं नाही आहे। या दोन्ही प्लेयर्सनी IPLमधून रिटायरमेंट जाहीर केली आहे। KKR आणि CSK या टीम्सना या दोन्ही प्लेयर्ससाठी ऑप्शन शोधणं चॅलेंजिंग राहणार आहे। ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसी यांनी या सीझनसाठी रजिस्टरच केलं नाही आहे। हे प्लेयर्स या IPLमध्ये दिसणारच नाही आहे। तर धोनी, अजिंक्य रहाणे, मिचेल स्टार्क, सुनील नारायण, इशांत शर्मा या प्लेयर्सचं हे शेवटचं सीझन असेल अशा शक्यता बोलल्या जात आहेत। आणखी एक मोठा फॅक्टर म्हणजे इंजुरीज। IPL सुरू होण्याच्या आधीच अनेक प्लेयर इंजुरीजमुळे बाहेर पडले आहेत। फास्ट बॉलर्सवर वर्कलोड जास्त असल्यामुळे हॅमस्ट्रिंग, बॅक इश्यूज, स्ट्रेस इंजुरीज दिसून येत आहेत। काही प्लेयर्स नॅशनल ड्युटीमुळे थकलेले आहेत, काहींना रिकव्हरीसाठी रेस्ट घ्यावा लागतोय आणि याचा थेट परिणाम टीमच्या बॅलन्सवर होतोय। कारण IPLमध्ये प्रत्येक टीम ऑक्शनच्या वेळी एक स्पेसिफिक प्लॅन घेऊन समोर येते। कोण ओपनर असेल, कोण फिनिशर असेल, कोण डेथ ओव्हर्स टाकणार असेल, पण जेव्हा प्लेयर्स अवेलेबलच नसतात तेव्हा हा सगळा प्लॅन कोलमडतो। या सगळ्यात एक इंटरेस्टिंग बदल दिसतो की टीमचा अप्रोच यावेळी पूर्णपणे बदललेला आहे। आधी IPL म्हणजे स्टारडम, मोठ्या नावांसाठी फ्रँचाइज कोट्यवधी रुपये खर्च करायच्या, पण यावेळी टीम्स जास्त प्रॅक्टिकल दिसत आहेत। आता फोकस आहे योग्य प्लेयर्स योग्य किमतीत या गोष्टीवर। म्हणजेच टीम्स आता ब्रँड व्हॅल्यूपेक्षा परफॉर्मन्स आणि रोल क्लॅरिटीवर भर देत आहेत। क्विंटन डिकॉक सारख्या काही मोठ्या नावांना अपेक्षित प्राइस मिळाला नाही, तर काही अनरेटेड प्लेयर्सना जसं की प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांना मोठी प्राइस मिळाली। टीम्सच्या बदललेल्या स्ट्रॅटेजीचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे CSK आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला प्लेयर्सचा एक्सचेंज। रवींद्र जडेजा आता राजस्थानसाठी खेळेल तर संजू सॅमसन CSKसाठी। अशा प्रकारचे मूव्ज IPLमध्ये याआधी झालेत, पण यावेळी त्यामागचा विचार वेगळा आहे। हा एक्सचेंज फक्त प्लेयर बदलण्यासाठी नाही आहे तर टीम बॅलन्स सुधारण्यासाठी आहे। यामुळे हे स्पष्ट होतं की फ्रँचाइज आता शॉर्ट टर्म सक्सेसपेक्षा लॉंग टर्म प्लॅनिंगवर जास्त फोकस करतायत। या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या तर एक पॅटर्न दिसतो। IPL 2026 सुरू होण्याआधीच एक प्रकारचा केओस तयार झाला आहे। आता या केओसमुळे हा सीझन कसा होतोय यावर सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। पेपरवर बघायचं झालं तर मुंबई इंडियन्सची टीम सर्वात जास्त स्ट्रॉंग दिसते। रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या हे स्टार इंडियन प्लेयर्स, तर रायन रिकल्टन, क्विंटन डिकॉक, मिचेल सँटनर आणि ट्रेंट बोल्ट सारखे दमदार फॉरेन प्लेयर्स। 5 ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईला मागच्या 5 वर्षात एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही आहे। त्यामुळे हे सीझन त्यांच्यासाठी महत्त्वाचं असेल। शिवाय रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यासाठी सुद्धा 18 वर्षांनी जिंकलेली ट्रॉफी राखणं हेच एक रॉयल चॅलेंज असेल। या सगळ्यामुळे सध्याची परिस्थिती बघता एक गोष्ट नक्कीच आहे की IPL 2026 हा एक नॉर्मल सीझन नसणार आहे। हा एक ट्रान्झिशन फेज असू शकतो जिथे जुन्या लेजंड्सचा एरा संपत चालला आहे आणि नवीन प्लेयर्स पुढे येत आहेत। टीम्स आपली स्ट्रॅटेजी बदलत आहेत, प्लेयर्स आपला अप्रोच बदलत आहेत आणि लीग स्वतःच इव्हॉल्व्ह होत आहे। काय वाटतं तुम्हाला या सगळ्या परिस्थितीवर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि शिवाय तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करताय हे सुद्धा सांगा। आणि अशाच क्रिकेट अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला लगावबत्ती।